नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला 27 एप्रिल भागामध्ये लीला अंतराला म्हणते, तुम्ही मला याल का भेटायला? माझ्याशी मैत्री कराल का? हे अंतराचं बोलणं सगळं लीलाला आठवतं. तिचं एक मन म्हणतं, लीला तू अभिला काही सांगायचं नाही. दुसरं मन म्हणतं, अभिपासून चोरून ठेवणार. ह्यामुळे अंतरा खूप सैरभैर होते. तिचं मन म्हणतं, अभिचं अंतरावर खूप प्रेम आहे, तू त्यांच्यापासून लपून ठेवणार. दुसरं मन म्हणतं, लीला तुझं पण अभिवर खूप प्रेम आहे, त्यामुळे काही सांगायची गरज नाही. पण लीला ठरवते अभिला सांगायचं आणि फोन बघायला जाते. पण तिला आठवतं फोन तिने रस्त्यात ठेवलेला असतो. इकडे आजी म्हणते, माझी खूप मोठी चूक झाली, मी गुन्हा केला. याजी म्हणत असतो, आई काय झालं? पण आजी मात्र खूप हायपर होऊन बेशुद्ध होते. याजी रेऊला म्हणतो, तू आईसाठी खायला करतेस का? ती म्हणते हो. तेवढ्यात विराज येतो आणि म्हणतो, बाबा हे बँकेचे स्टेटमेंट. आजीने कुणाला तरी 25 लाखाचा चेक दिला. हे जे म्हणतो, एवढी मोठी रक्कम आणि आईने मला का नाही सांगितलं? तिला कोणी ब्लॅकमेल करत असेल का? हे दुर्गा आणि सर्व ऐकतात. सर्व म्हणते, वहिनी आजीला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय. लक्ष्मी म्हणते, हो ना, कोण करत असेल? आणि 25 लाख? हे जे विराजला सगळी चौकशी करायला सांगतो. लीला दुसऱ्याचा फोन घेते आणि अभिरामला करते. ती अंतराबद्दल सांगणार. एवढे तेजे म्हणतो, लीला कुठे आहेस तू? आईची तब्येत बिघडली आहे, पटकन घरी ये. दुर्गा औषध घेत असते आणि किशोर श्यामशी बोलत असतो आणि हसून म्हणतो, श्याम तुला खूप मोठा इनाम मिळणार. दुर्गा ऐकलं का? खूप आनंदाची बातमी आहे. दुर्गा विचारते, काय झाले किशोर? तर दुर्गा, अंतर आणि लीलाची भेट झाली. काही झालं तरी लीलाला अंतराला घरी आणावंच लागणार. दुर्गा, आज मी खूप खुश आहे, बोल तुला काय पाहिजे? दुर्गा म्हणते, किशोर मला जे पाहिजे होतं ना ते पहिलेच मिळालंय. ते लीलाने आजपर्यंत माझ्या विरोधात खूप गोष्टी केल्या. तिने मला खूप म्हणजे खूप त्रास दिला, त्यामुळे त्याची शिक्षा तिला मिळणारच. ती हातामध्ये 2 फोटो पकडते. एका फोटोमध्ये अभि आणि अंतर असतात, दुसऱ्या फोटोमध्ये अभि आणि लीला असतात. दुर्गा म्हणते, ही लबाडबाई आता एजंटच्या आयुष्यातून जाणार. दुर्गा आता लीलाचा खूप रागाराग करते आणि फोटो फाडते. लीला घाईघाई घरी येते. आजीच्या खोलीत जायला लागते. तेवढ्यात लक्ष्मी आणि सरू अडवतात. लक्ष्मी म्हणते, कुठे चाललीस? तुझी आता काही गरज नाही. सरू म्हणते, झाली झाली, फिल्म झाली, क्लायमेट झाला, आता निघ तू. दुर्गा फोनवर बोलत असते, हो गुरुजी, ही सामानाची लिस्ट. तेवढ्यात किशोर येतो आणि बोलायला लागतो. ती त्याला थांबवते. फोन बंद केल्यानंतर तर दुर्गा, तू इथे काय करते? बाहेर बघ, ती लीला आली आणि तमाशा सुरू झालाय. ती म्हणते, ह्या घरात काय रोजच तमाशा होतो, पण आता खरा तमाशा तर मी करणार. तो म्हणजे ती उद्या अक्षय तृतीया आणि दरवर्षी ह्या दिवशी अंतराई पूजा करायच्या. पण त्या गेल्यापासून ह्या घरामध्ये अक्षय तृतीयाला पूजा नाही झाली. आता खूप वर्षानंतर उद्या पूजा होणार. किशोर म्हणतो, दुर्गा तुला मानलं? लीला म्हणते, आजींना भेटायचे. लक्ष्मी म्हणते, तुला दिवसभर नाही आठवण आली? आत्ता आजींची आठवण आली. सरू म्हणते, वहिनी ही खूप नाटकी आहे. लक्ष्मी म्हणते, काय गं? विनवण्या करून घरात घुसली. आजीसाठी दुर्गा वहिनींचे पाय पण पकडायला तयार होती, आणि खरी आजीला तुझी आज गरज होती तर तू गायब. सरू म्हणते, वहिनी अहो हिने नाटकं केले ते घरात घुसण्यासाठी. हे सगळं एजे ऐकत असतो. लक्ष्मी लीलाचा हात पकडून म्हणते, चल निघ, चल निघ. आता एजे मोठ्याने ओरडतो, स्टॉप इट. लीलाला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तुम्ही कसे वागाल. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज लीला दिवसभर कुठे गेली होती? ती आईला शोधण्यासाठी मंदिरात गेली. रस्त्यामध्ये एका बाईचा ॲक्सिडेंट झाला. लीला तिला घेऊन हॉस्पिटलला गेली होती. आता लीला आश्चर्याने अभिकडे बघायला लागते आणि म्हणते, ह्यांना कसं माहिती? यांनी अंतराला बघितलं का? तेवढं तेजे म्हणतो, त्या हॉस्पिटलमध्ये मी पण जाऊन आलो. लीला म्हणते, नक्की? यांनी अंतराला बघितलं म्हणून एवढे चिडले. हे जे सर्व आणि लक्ष्मीला म्हणतो, लीलाची माफी मागा. आता दोघी पण सॉरी म्हणतात आणि निघून जातात. हे जे म्हणतो, लीला मला बोलायचं आहे तुझ्याशी. ती रूममध्ये गेल्यानंतर ती त्याला मिठी मारणार. तेवढ्यात तो म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली? लीला तू माझ्याशी खोटं बोललीस. लीला घाबरते. तो लीला मला असं कळलं तुझा ॲक्सिडेंट झाला, आणि तिला मिठी मारतो. तो तुला माहीत नाही मला कसं वाटत होतं लीला. मला तुझी काळजी वाटत होती.
तुला काय झालं हे मला काही कळत नव्हतं. तू कुठे गेली कळायलाच मार्ग नव्हता. तुझ्या फोनवर फोन केला, दुसऱ्यानेच उचलला. नंतर कळालं तू हॉस्पिटलमध्ये गेली. लीला आजीकडे येऊन म्हणते, आजी तू मला बोलवलंत? आजी म्हणते, तू आश्रमात आली होती? लीला म्हणते, हो. आता आजी घाबरून बघायला लागते. लीला म्हणते, आजी तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्हाला देवळात ज्या बाई भेटल्या होत्या त्या अंतराताई होत्या? आता आजी शॉक होऊन लीलाकडे बघत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.